नमस्ते, ओम साईराम. माझं नाव विद्या प्रभू छाजेडे आणि मी साई करुणा मिशन टीम या संस्थेबरोबर ॲज अ टीम मेंबर काम करते. आम्ही एकत्र मिळून सरांच्या ब्लेसिंग्सने वर्कशॉप्स घेतो, सेशन्स घेतो आणि आज आपल्या इथे अजून एक टीम मेंबर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण थोडासा संवाद करूया, त्यांचा प्रवास जाणून घेऊया, त्यांचे अनुभव जाणून घेऊया. श्वेता, ओम साईराम. ओम साईराम. डॉक्टर उदय शाह सर आणि साई करुणा मिशन टीमच्या वतीने मी तुझं स्वागत करते. थँक्यू मॅम, धन्यवाद. थँक्यू. मग आता मला तुला हे विचारायचं होतं आधी की तू म्हणजे तुझ्या घरामध्ये अध्यात्म हे म्हणजे जे काय तुम्ही आता तू प्रॅक्टिस करतेस, तू हा पाथ कशामुळे चूज केलास? बरीच उत्तरं आपल्याला लहानपणापासनं आईवडील देत नाही, कारण त्यांच्या स्वतःकडे नसतात. पण मग जेव्हा आपण ती उत्तरं शोधायला जातो तर मार्ग उघडत जातात आणि मग सरांसारखी लोक आयुष्यात येतात. बरोबर, ते खरं. पण मग तू कशासाठी हे निवडलंस? म्हणजे तुझ्या घरी असं कोणी अध्यात्मात होते किंवा काही असं? कसं होतं ना, म्हणजे जसं सांगतात ना की प्रॉब्लेम झाल्याशिवाय आपण अध्यात्माकडे वळत नाही. अगदी माझं पण तसंच झालं. बरेच पर्सनल लाईफमध्ये इश्यूज होते, खूप त्रास होते. म्हणजे मनाची शांती नव्हती मेन. तर मग त्या याने मी सुरुवात केली 2017मध्ये आणि मग त्याच्यानंतर बरेच वर्ष प्रॅक्टिस करत राहिली आणि लास्ट इयर जेव्हा सरांचा पॉडकास्ट आला त्याच्यानंतर शिर्डीला जी रिट्रीट झाली लास्ट इयर ऑगस्टमध्ये 5th ती तुझ्यासाठी गेम चेंजर? हां, ती माझ्यासाठी गेम चेंजर होती. बरोबर. या मंथमध्ये मी 1 इयर पूर्ण केलं आणि मी परत शिर्डीमध्ये आहे. सो इट्स अ ब्लेसिंग. माझ्यासाठी हा खूप मोठा बरोबर आशीर्वादच म्हटलं तरी चालेल. पण मी तुला एक म्हणजे विचारायचं आहे, कारण आज तू जे काही बोलणार आहेस ना ते बरेच जण ऐकणार आहेत, बघणार आहेत आणि तुझे जे काही अनुभव आहेत त्याच्यावरनं बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळेल. बरोबर. मला तुला हे विचारायचं होतं की तू आत्ता जस्ट म्हणाले की तू 2017मध्ये राईट काहीतरी दुसऱ्या प्रॅक्टिसेस करेक्ट. मग ती कुठली मिळाली? म्हणजे तू काय एक्झॅक्टली ते? सो मी ते अजूनही करते. मी शिवयोगला जॉईन केलं 2017मध्ये. म्हणजे जसं म्हणतात ना की तुम्ही शोधायला नाही जात गुरुला, गुरु शोधायला येतात. तर माझ्याबरोबर तसंच झालं. म्हणजे त्यांच्याबरोबरही तसंच झालं. आणि नंतर जेव्हा मी SKMशी जुळली तर मला वाटलं की माझ्या गुरूंनीच मला सरांना भेटवलं. कारण सरांचा पॉडकास्ट सारखा मला सजेशन्समध्ये येत होता आणि मी तो रिजेक्ट करत होती की मला नाही बघायचं. 4दा रिजेक्ट केल्यावर 5व्यांदा नवीन वायफायवर जेव्हा तो सेम पॉडकास्ट समोर आला तर मग मी म्हणजे हा एक चमत्कारच झाला की म्हणजे हे होणार होतं आणि ते झालंच. पण तू पॉडकास्ट बघितल्यानंतर तुला असं नाही वाटलं की मी जे करते दॅट इज इनफ, मी अजून कशासाठी? अगदी तसंच वाटलं होतं मला. आणि मी म्हटलं की अरे वा, असं पण होतं. आणि मी खूप म्हणजे जसं म्हणतात ना अगदी अशी होती झापडं लावल्यासारखी की गुरुच्याच मागे जायचं आहे. आणि मग आय वेंट टू स्लीप. मी मेडिटेट केलं आणि मी झोपायला गेली. आणि जेव्हा मी उठली सकाळी काय बदल झाला माहिती नाही. मी सरळ उठून सरांना मेसेज केला की मला यायचं आहे. सरांनी मला टीम मेंबरचा कॉन्टॅक्ट दिला आणि मग मी बुक करून विदिन 5 days मी रिट्रीट अटेंड केली. तुझी पहिली रिट्रीट कुठली होती? शिर्डीची. अच्छा, म्हणजे तू शिर्डीलाच स्टार्ट केलंस आणि आज शिर्डीत बसले. ओके, म्हणजे तू एक सर्कल पूर्ण केलं. येस, राईट. आणि या तुझ्या सगळ्या सर्कलच्या जर्नीमध्ये जसं आता तू आधी जे करत होतीस प्रॅक्टिस, मग त्याच्यानंतर तू या दोघांना जेव्हा कंबाईन घेतलं म्हणजे ते असं तुझ्यासाठी डिफिकल्ट नव्हतं का? कारण ती एक सेट प्रोसेस असते ना. म्हणजे तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. कसं असतं ना, आपले गुरु पण आपल्याला बरेच शब्द सारखे बोलतात, राईट. पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही कारण त्याला तोडून कोणी सांगणारं नसतं. तर माझ्याकडे पझल्सचे पीसेस होते, सगळे पीसेस होते, कोडी होती सगळी. आणि जेव्हा मी SKMमध्ये आली सरांनी ते जोडायचे कसे ते सांगितले. ओके. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुझ्याच गुरूंनी तुला आदेश दिला? येस. म्हणजे असं आदेश काइंड ऑफ की म्हणजे स्वतःला असं एका ह्याच्यात नको ठेव साच्यामध्ये. येस. म्हणजे तुला जे काही तुझे अनुभव घ्यायचे आहेत किंवा तुझ्या सोल जर्नीमध्ये करेक्ट तुला अजून एक्सप्लोअर करायचं तर तू अजून टीचर्सना पण तू येस म्हणजे सांगू शकली तर मी सांगू शकते. प्लीज, ऑफकोर्स. सो काय झालं होतं 2019मध्ये मी एक शिबिर अटेंड केला होता आणि त्या शिबिरमध्ये म्हणजे खूप छान झालं होतं आयुष्य. 2019मध्ये असं झालं की मी ती शिबिर अटेंड केला आणि त्यांनी ते कोणाशी बोलत नाही पण जेव्हा गुरु बोलतात तेव्हा आपल्याला कळतं की हे माझ्यासाठी होतं, राईट. आणि तेव्हा त्यांनी मला वननेस, ऑरा स्प्रेज,
क्रिस्टल्सबद्दल ते बरंच काही बोलले ते ज्या कधीच बोलत ह्याच्यात तू होतीस नाही. ते. हां, ज्या याच्यात मी होती आणि हे सगळं ते 1.5 तासात बोलले. सगळं बोलले की टेम्पलमध्ये अट्युनमेंट झालं की खूप छान होतं तिरुवन्नमलाईमध्ये, त्या टेम्पलमध्ये जर अट्युनमेंट झालं तर त्याच्यासारखं लक नाही आणि बरंच काय काही ते बोलले. आणि मी विसरली होती ते बाय 2024. पण जेव्हा मी SKM मध्ये आली ते सगळे एकानंतर शब्दांचं तुला हे सगळं मी ते प्रॅक्टिकली अनुभव करत गेली. सो इट वॉज अ त्या डिवाइन. शब्दांचा अर्थ तुला त्या उलगडला. करेक्ट. आणि इव्हेंट्स पण तसेच होत गेले. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की त्यांनी आधीच हे भाकीत केलं होतं आणि मग तुझं जसं जसं तू पुढे जात गेलीस येस ते सगळं अनफोल्ड झालं. येस. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट रिट्रीट मी शिर्डीला अटेंड केली, 10 days नंतर मी तिरुवन्नमलाईला वननेसचं अटेंड केलं आणि माझ्या घरचे म्हणाले की तू पागल झाली आहे की तू एवढं सगळं कशाला की म्हणजे 20 दिवसातच तू एवढे पैसे घालते, यू आर गोइंग टू फास्ट. पण मी म्हटलं की नाही, मी फक्त म्हणजे मी खरं नाही सांगितलं, मी जस्ट म्हटलं की मी जाते दर्शनाला जाते बस. आणि मी तिकडे पोचली. नेक्स्ट डे जेव्हा आम्ही लोक दर्शनासाठी गेलो ॲज अ टीम, पूर्ण पार्टिसिपेंट्स, काही प्लॅन नव्हता सरांचा. आणि तिथे सरांनी म्हटलं की नाही, आपण अट्युनमेंट आज या देवळात करू. आणि काय होतं तुझा अनुभव? बापरे, माझे डोळे उघडले नाही. मी कोणाचा तरी हात पकडून मी पूर्ण टेम्पलमध्ये फिरली आहे. ओ, इट वॉज अ ह्यूज डिवाइन एक्सपिरियन्स. सो यू आर नॉट, म्हणजे तुला आता पस्तावत नाही आहेस की तुझे काय केलं? अरे बिलकुल पण नाही. इट वॉज द बेस्ट डिसिजन. तुला गिल्ट होता की तू समजा आई वडिलांना जे लपून, मग आता त्यांचं काय, म्हणजे आता काय विचार? म्हणजे ते मला म्हणतात की, म्हणजे खरं सांगितलं तर ते स्पिरिच्युअल नाही आहेत, दे आर रिलिजियस पीपल आणि दे आर सेट इन देअर वेज. म्हणजे ते त्यांच्याप्रमाणे त्यांचे विचारसरणी आहेत. पण त्यांना म्हणतात की तू आनंदी आहे ना, मग आम्हाला हरकत नाही. ओके. पण आधी त्यांचं असं काही होतं का रेजिस्टन्स? आणि त्यांना तुझ्यामधला चेंज जाणवतो? 100%. ओके. 100% ते मला म्हणतात की खूप बदल झाला. हा बदल म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? म्हणजे मी सुरुवातीला कसं एक्सप्रेस करायला यायचं नाही मला व्यवस्थित. अच्छा. म्हणजे रागापासनं प्रेमापर्यंत एक्सप्रेशन्स जसं आपण सांगतो व्यक्त नाही करता यायचं. बरोबर. सो मग त्या इथे SKM मध्ये आल्यावर बऱ्याचशा मोडॅलिटीज ज्या आपण शिकतो इकडे, बेसिक सायकिक सर्जरी, त्यांनी किती गोष्टी उघडतात. मुनेकी राईट्स किती सुंदर मोडॅलिटीज आहेत. सो त्याच्या अनुभवाने आय थिंक हा बदल माझ्यात खूप झाला. ओके. मग तुझ्यामध्ये आता तू स्वतःला व्यक्त करू शकते, हे तुला असं वाटतं? हां, बेटर. आधीपेक्षा खूप छान. 100% तर काहीच नसतं मॅम. देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. दॅट इज ट्रू. कारण शिकणं हे कधीच संपत नसतं. पण तुला तुझ्यामध्ये बरेच बदल जाणवतात. अगदी 100%. अजून काय बदल जाणवतात? म्हणजे तुम्ही मला विचारलं तर सांगेल, बदल एवढे आहेत. मग तू या प्रॅक्टिसेसबद्दल काय सांगू शकतेस का? म्हणजे तू आता SKMचे जे काही पॉडकास्ट बघितलेत लोक, त्याच्यामध्ये PLR हा विषय खूप जास्त बरोबर केला जातो ना? बरोबर. तू केलायस PLR? हो, म्हणजे मी केला पण आहे आणि दुसऱ्यांकडनं करून पण घेतला आहे, दोन्हीकडनं. म्हणजे एवढ्या कमी टाइम स्पॅन मध्ये दोन्ही झालं? हो, झालं मॅम. आणि आता त्याला पण होऊन 6-7 महिने झाले, बरेच महिने झाले. सो हो, झालं ते. म्हणजे मी थोडं बॅकग्राऊंड देते की जेव्हा सरांचा पॉडकास्ट आला होता, सरांनी PLRचं सांगितलं होतं आणि मी ज्या इन्स्टिट्यूशनमधनं आली होती तिथे क्लिअरली सांगितलं होतं की PLR करायची गरज नाही, हिलिंग त्याच्यात तुम्ही करत नाही. म्हणजे परस्पर विरोधात होते. पण म्हणजे मला असं वाटलं होतं की आता हे आपल्यासाठी नाही. म्हणजे मी म्हटलं ना, झापडं लावल्यासारखं चालायची. पण जेव्हा मी इकडे आली आणि मला कळलं की हे जे करतात आहे ते इथर एलिमेंट ऍक्टिव्हेशन आहे, म्हणजे आकाश तत्वाचं ऍक्टिव्हेशन आहे. सो जसं म्हणजे जेव्हा त्यांनी हे म्हटलं, जसं सरांनी पण सांगितलं होतं की आम्ही तुमचं इथर एलिमेंट ऍक्टिव्हेट करतो, तर त्या इथर एलिमेंट ऍक्टिव्हेशन नंतर हे सगळे बदल होतात. तर मला जसं एक कळलं की बऱ्याच गोष्टी गुरुनी तेव्हा पण सांगितल्या होत्या की इथर एलिमेंट हे सगळ्यात मोठं एलिमेंट आहे आणि हिलिंग जी होते ती यांनीच होते. सो मग मला वाटलं की मे बी मी खूप अगदी कमी शब्दाने घेते आणि मला करेक्ट, आणि मला त्याच्या मागचं समजायचं आहे. सो त्यांनी जे सांगितलं ते कदाचित माझ्यासाठी नसावं, ते दुसऱ्यांसाठी असं होतं जे खूप बदल करतात स्वतःत. म्हणजे जे फक्त वेड्यासारखे की मी कोण काय कोण हे बघायला जातात. म्हणजे इतरांचं बघून न करता तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही करावं. येस.
सो PLRचे अनुभव असे झाले माझे की मला दिसत काही नाही, म्हणजे मी स्पष्ट सांगते मला दिसत नाही, पण माझे PLRचे अनुभव असे आहेत की जसं आपल्या घरात जर पॉवर नसली किंवा लाईट गेले असले तर कसं होतं, आपल्याला काही आणायचे, सपोज काडीपेटी आणायची आहे तर आपल्याला माहिती असते ती कुठे आहे, आपण कुठेही टच न करता जाऊन काडीपेटी उचलून आणतो. माझं PLR तसंच, जे हील करायचं आहे मी जाते, ते हील करते आणि परत येते. मला स्टोरी वगैरे काही दिसत नाही, ग्रेट. बट हिलिंग सुपर्ब होते. तुला आतून एक अशी जाणीव होते की आता मला हेच करायचं. करेक्ट. आणि तू तेवढंच करून मी येते. आणि मग तू ज्यांच्यावर करते त्यांचा काय अनुभव? त्यांचे बघा, मला तेव्हाही दिसत नाही अनलेस जर त्या व्यक्तीला दिसत नाहीये तर मला दाखवल्या जातं. अदरवाईज असं पण होतं. म्हणजे त्यांना दिसत असेल तर तुला दिसत नाही, मला दिसणार नाही. पण जर त्यांना दिसतंय आणि त्यांचा एक फ्लो चाललेला आहे तर मला दाखवल्या तेवढंच जाईल जेवढं गरजेचं आहे. त्या व्यक्तीसाठी जर त्याला दिसत नाही आणि तो अडकला आहे तर तो कुठे अडकला आहे हे मला दाखवल्या जाईल. बट अदरवाईज मला तसे अनुभव नाही. मॅम, माझं फॅन्सी नाही आहे PLRचा. पण हिलिंग सुपर्ब होते. ऑरामध्ये बदल नक्कीच दिसतात. म्हणजे एका तासाच्या ऑरात खूप बदल दिसतो लोकांना. तुला जेव्हा जाणवतं की ह्या एका गोष्टीला मला हे करायचंय, करेक्ट, त्याला हिलिंग द्यायचं, मग तू तसंच फॉलो करते आणि लगेचच डिफरन्स दिसतो. हो, म्हणजे जर तासभराचं PLR असतं मग त्या तासभराच्या PLR नंतर जर आपण प्री ऑरा आणि पोस्ट ऑरा करतो तर प्री ऑरामध्ये जे कलर्स असतात आणि जे पॅटर्न्स असतात ते तासभरानंतर भरपूर बदलतात. तर हिलिंग एनर्जीज त्याच्यात दिसतात. ग्रीन रंग, पिंक रंग, असे कम्पॅशनेट रंग त्यांच्यात दिसतात, बऱ्याच जणांना दिसतात. मग तू ही ऑरा फोटोग्राफी रिकमेंड करशील लोकांना? डेफिनेटली. म्हणजे मी तर हे म्हणते की कसं असतं ना, जसं ब्लड रिपोर्ट आपण करतो राईट, तसंच ऑरा फोटोग्राफी करावी. पण हे पण समजा की ब्लड रिपोर्ट हे मेडिसिन नाही, तसं ऑरा फोटोग्राफी ही मेडिसिन नाही, नंतर मेडिसिन घ्यावंच लागतं. मी आणि एक सांगू माझ्याकडनं, म्हणजे आता मला हे वाटतं की आता मी आहे टीम मेंबर, बरेच लोक काय करतात ना, याला एका कोर्स सारखं समजतात की बेसिक आहे आणि ॲडव्हान्स आहे आणि मग PLR झालं, मग हे कोर्सेस झाले. तर हे कोर्स नाही आहे, हे एक हिलिंग टेक्निक आहे ज्याला फक्त नाव खूप समजण्यासारखे, कनेक्ट करण्यासारखे दिलेले आहेत. पण या रिट्रीट्स जर आपण तसं सारखं आता मी पण बऱ्याचदा सेम गोष्टी आपणही शिकतो आणि शिकवतो, तर प्रत्येकदा आपल्याला पण नवीन काहीतरी कळतं. म्हणजे जेवढ्यांदा तू केलं जरी ती गोष्ट सेम असेल, म्हणजे तीच असेल, तरी पण ती प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन म्हणजे जसं एक 360 डिग्री जसं व्ह्यू येतो ना, तसं प्रत्येकदा चेतना जास्त वाढते, कॉन्शियसनेस वाढतं, समज वाढते, न्यूरो पाथवेज नवीन बनतात की एक नवीन काहीतरी कळत जातं प्रत्येक. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर एका गोष्टीला वेगवेगळ्या पैलूने बघायला लागलो. अगदी. मग तुझा, कारण मी जसं तुला आता मगाशी पण म्हटलं, तू जे काय बोलणार आहेस त्याचा लोकांवर खूप एक पगडा बसणार आहे. सो तू लोकांना काय ॲडवाईस देशील या हिलिंग मोडॅलिटीमध्ये जर यायचं असेल? राईट. व्हॉट विल यू टेल? मी हे म्हणेल की सगळ्यात आधी हे एक रिलिजियस प्लॅटफॉर्म नाही, हा एक स्पिरिच्युअल प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. तर इथे सगळे वननेस हे फॉलो करतात, सगळे एक, आणि आपण सगळे एकीचकडनं आलो आहे आणि एकीचकडे जाणार. जरीही कोणाला वाटलं ऑन द लुक्स ऑफ इट की आवाहन करताना बरेच लोक पण आता वेगवेगळेकडे आपण इव्हेंट्स करतात, तर बरेच वेगवेगळे याचे म्हणतात की आम्हाला छान वाटलं, म्हणजे इवन इफ वी बिलॉंग टू अदर रिलिजन आम्हाला आवडलं इकडे. ठीक आहे. पण असेही काही असतात जे म्हणतात की कनेक्शन नाही झालं आम्हाला. तर मला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्याशी कनेक्शन न करता त्याच्याशी कनेक्शन करायला या, इथर एलिमेंटशी कनेक्शन करायला या. तर ही जागा अगदी सुपर. म्हणजे तू सांगते की अध्यात्मामध्ये जाताना जर कोणी या मार्गाने जायचं ठरवलं, राईट, तर तुमचा जो विजन आहे तो थोडासा मोठा ठेवा, बरोबर, आणि समभाव ठेवायचा. मी आणि एक अगदी म्हणजे सोप्या भाषेत मला वेळ असेल तर मी सांगते की आपण आता जसं मी पण काही कारणाने स्पिरिच्युअलिटीमध्ये आले की माझं काम व्हावं. बरोबर. म्हणजे एक माझं काम आहे ते व्हायला हवं. तर स्पिरिच्युअलिटी ही असं आहे ना जे होणार नाही, पण तुमचे BCDEF होतील
आणि जेव्हा एची वेळ येईल तेव्हा ते ए होईल, पण तिथपर्यंत आपल्याला टिकत राहावं लागेल. मी मोठी गोष्ट सांगितली असतो की तुम्हाला फक्त करत राहायचं समर्पण, म्हणजे तुमचं होईल तेव्हा होईल. येस, पण ओव्हरऑल तुम्हाला बदल नक्कीच दिसेल. पण त्याच्यासाठी संयम ठेवायला. संयम हवा, आणि त्या ज्याच्यासाठी आले त्याला पकडून नका बसू, त्याला जाऊ द्या, जेव्हा ते अरे वा, असेल ते येईलच. ओके, थँक्यू सो मच. Thank तू you. जे काय सांगितलंयस मला असं वाटतं की व्ह्युअर्स जेव्हा ते बघतील काही गोष्टी त्यांना कळतील, काहीतरी उलगडतील आणि मे बी ते आपले कोर्सेस करायला त्यांना जास्त समजेल. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू.